स्वारगेट परिसरात पावसाच्या सरी कोसळतात। आज सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण होतं। सायंकाळी शहरात पावसाला सुरुवात झाली। जोरदार पाऊस नसला तरी पावसाची रिपरिप कायम आहे। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। अजिंक्य, काय स्थिती आहे सध्याची? तर पुण्यात स्वारगेट परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसतायत। संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली, मात्र हा पाऊस एवढा मोठ्या स्वरूपात बरसला की ठिकठिकाणी पाणीही साचलं। आता हे पाणी ओसरलं असलं तरी पावसाची रिपरिप मात्र अजूनही सुरूच आहे। पुण्याच्या स्वारगेटमधली ही दृश्य आपण पाहतोय। जोरात पाऊस नाही, मात्र तरी देखील रिपरिप पाऊस सुरू आहे। यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। पुणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि आपण पाहतोय की आज दुपारपासून जे आहे ते पुण्याला अगदी अवकाळी पावसाने झोडपलेला आहे। पुण्यातील स्वारगेट परिसर असेल, धनकवडी परिसर असेल, कात्रज परिसर असेल, कोंढवा, मुंढवा, हडपसर, अगदी शिवाजीनगर, डेक्कन परिसर असेल किंवा कोथरूड आणि कर्वेनगर भागात जे आहे ते मोठ्या प्रमाणात आज पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं। खरं तर सकल भागात अनेक ठिकाणी पाणी देखील साठल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला आणि वाहतूक कोंडीची समस्या देखील पुणे शहरात पाहायला मिळाली। खरं तर महापालिकेकडून नालेसफाईचा जो दावा केला होता तो काही प्रमाणात फोल देखील ठरल्याचं पाहायला मिळालं, कारण की पुणे शहराच्या सर्वत्रच भागात रस्त्यावर पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं। खरं तर ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार जोरदार पाऊस देखील पुण्यात बरसलेला आहे। आता देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पुण्यात पडत आहे। अगदी शहराच्या सर्वत्रच हा पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे जे आहे ते